नमस्कार, स्वागत आहे पुष्पा होममेड रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे मोतीचूरचे लाडू। मोतीचूरचे लाडू सर्वांनाच आवडतात, त्यामुळे मी आज घरच्या घरी मोतीचूरचे असे दाणेदार लाडू मी आज बनवणार आहे। तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा। व्हिडिओला आवडल्यास तुम्हाला तो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, छान असे कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर इथे घेतलेले आहे मी 2 कप बेसन पीठ। त्यानंतर 2 कप बेसन पीठसाठी मी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे। आपला मोतीचूरचा जो बेस आहे ना, तो थोडा पातळच असतो, त्यामुळे मी त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घेतलेले आहे। तुम्ही जेवढे पीठ घ्याल त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात। तर इथे आपला बेस तयार झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्णपणे गाठी, पिठाच्या ज्या गाठी असतात त्या मोडून टाकलेले आहे आणि असं पातळ असं बेस तयार केलेला आहे। तर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर। मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, बेकिंग सोडा नाही घेतलेला, तर बेकिंग पावडरच टाकायची त्यामध्ये। बेकिंग पावडर ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। हे बघा, आपला मोतीचूरचा बेस तयार झालेला आहे। तर त्यानंतर मी एक घेतलेली आहे पाइपिंग बॅग। अशा प्रकारे एक पाइपिंग बॅग घ्यायची, त्याने आपले मोतीचूरचे लाडू, आपल्याला जी बुंदी पाडायची असते ना, ती एकदम छान अशी तयार होऊन येते। मी अशा प्रकारे ग्लास भरून घेतलेला आहे। एकदम सोपी अशी ट्रिक आहे। आणि तुम्ही पाइपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही दूध पिशवीचा पण वापर करू शकतात। हे बघा, मी इथे कढाई पण ठेवलेली आहे तेल तापवण्यासाठी। यामध्ये मी आता आपली मोतीचूरची बुंदी काढून घेणार आहे। खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आपली बुंदी तयार होणार आहे। हे बघा, किती छान अशी मोकळी मोकळी बुंदी तयार होत आहे। अशा प्रकारे तुम्ही पाइपिंग बॅग नसेल तर मग तुम्हाला दुधाची पिशवीचा वापर तुम्ही करू शकतात। हे बघा, झटपट अशी होणारी आपली मोतीचूरची बुंदी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती मोकळी मोकळी झालेली आहे। आणि मी चाळणीच्या साहाय्याने बुंदी काढून घेणार आहे। किती छान अशी बुंदी दिसत आहे। तर तुम्ही अशा प्रकारे बुंदी पाडू शकतात। हे बघा, एकदम मोकळी मोकळी आणि न चिपकणारी अशी मोतीचूरची बुंदी आपली तयार झालेली आहे। हे बघा, किती दाणेदार अशी बुंदी तयार होऊन येते। मी अजून एकदा काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला परत व्यवस्थित असे समजेल। फक्त आपला जो हात असतो ना, तो व्यवस्थित आपण असा फिरवत राहायचा, म्हणजे मग खूप छान अशी दाणेदार बुंदी तयार होते। हे बघा, दुसऱ्यांदा पण मी काढली तर ती पण व्यवस्थित अशी निघालेली आहे, दाणेदार। बघू शकता तुम्ही किती छान अशी बुंदी तयार झालेली आहे। तर मी इथे सर्व बुंदी तयार करून घेतलेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी दाणेदार अशी मी बुंदी तयार करून घेतलेली आहे मोतीचूरची। हे बघा, छान अशी बुंदी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर मी पाक बनवून घेणार आहे। तर पाकासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कप साखर। तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडं प्रमाण कमी करू शकतात। मी इथे 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप पाणी घेतलेले आहे। तर आपला हा पाक व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा। त्यामध्ये मी टाकणार आहे वेलची। वेलचीने छान अशी टेस्ट लागते। आणि मी बुंदीचा केशरी कलर घेतलेला आहे, तर मी तो कलर पण पाकामध्येच टाकून घेणार आहे। आपला आता पाक तयार करण्यासाठी ठेवून द्यायचा। हे बघा, त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे।
खूप छान असा कलर दिसत आहे। पाक चेक करून घ्यायचा, एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे। तर मी थोडा वेळ उकळू देते, अजून बाकी आहे पाक तयार होण्यासाठी। हे बघा असा पाक तयार झालेला आहे। तर मी आता गॅस बंद करून देते आणि ही आपली बुंदी काढलेली होती, बुंदी मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पाकामध्ये। व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, त्याच्यामध्ये बुंदीमध्ये पाक गेला पाहिजे असं। तर मी आता हे 10 ते 15 मिनिट मी असं सोडून देणार आहे। हे बघा, त्यामध्ये मी टरबूजच्या बिया टाकलेल्या आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या बिया टाकू शकतात। हे बघा 10 ते 15 मिनिट मी ठेवलेले होते, पाक पूर्ण शोषून घेतलेला आहे। पूर्णपणे बुंदी आपली अशी कोरडी झालेली आहे पाकामध्ये। तर आता आपण याचा लाडू तयार करून घेऊया। हे बघा किती छान अशी लसलशीत अशी आपला मोतीचूरचा बेस तयार झालेला आहे। मोतीचूरचा लाडू तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकतात। बाहेरून विकत आणल्यापेक्षा घरामध्ये पाहिजे तेवढे आपण लाडू तयार करू शकतो। हे बघा मी आता मस्त मोतीचूरच्या आकारामध्ये लाडू तयार करून घेणार आहे। हे बघा किती छान असा लाडू तयार झालेला आहे। त्याला मी टरबूजची बी लावून घेते एक डेकोरेशनसाठी, आतमध्ये पण टाकलेले आहे आपण। हे बघा आपला मोतीचूरचा लाडू तयार झालेला आहे। मी अजून एक बनवून दाखवते। अशा प्रकारे तुम्ही सर्व मोतीचूरचे लाडू बनवू शकता। घरच्या घरी पाहिजे तेवढे लाडू तुम्ही तयार करू शकतात। मी फक्त 2 कप बेसन पिठामध्ये 2 किलो म्हटले तरी चालेल असे लाडू तयार केलेले आहे। बघा किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहे। विकत आणल्यापेक्षा घरच्या घरीच छान असे लाडू तुम्ही तयार करू शकतात। आपले सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला मोतीचूर लाडूंची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा।